तर यानंतर एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची जी लढाई होती ती मात्र आता पूर्ण झाली असं म्हणता येईल, कारण मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। यावेळेची एक सगळ्यात मोठी आणि तितकीच महत्त्वाची बातमी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। निवडणुकांच्या आधी एक मोठा निर्णय झाला आहे। केंद्र सरकारने या संदर्भातला मोठा निर्णय घेतला आहे। मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। यावेळेची एक सगळ्यात मोठी आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी, मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे। केंद्र सरकारचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या आधी एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आपण बघतोय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। यावेळेची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। निवडणुकीच्या तोंडावर केंद्राने महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या मराठी जनांसाठी हा मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। यावेळेची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सीमा दाते आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सीमा, एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण गेल्या अनेक वर्षांपासूनची लढाई होती, आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्राने दिलाय। नक्कीच नील, आपण बघतोय गेल्या अनेक वर्षापासून सगळ्याच राजकीय पक्षांची, त्याचबरोबर मराठी एकीकरण समिती असेल, या सगळ्यांचीच मागणी होती आणि त्यानंतर आज केंद्र सरकारने हा सगळ्यात मोठा निर्णय जो आहे तो घेतलाय। साहजिकच हा आनंदाचा निर्णय आहे, पण कुठेतरी येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांना पाहता हा निर्णय घेतलाय का असाही प्रश्न उपस्थित होतोय। पण सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो मिळालेला आहे आणि साहजिकच केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सगळ्याच राजकीय पक्षांसोबतच ज्या समित्या होत्या, ज्या संघटना होत्या, ज्या अभिजात दर्जा मिळावा मराठीला यासाठी भांडत होता, या सगळ्यांचाच कुठेतरी आता आनंद झालेला आहे असं पाहायला मिळतंय। बिलकुल, धन्यवाद सीमा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आता केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागतच होईल, कारण गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होत होती, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या अशी मागणी करण्यात आली होती आणि आता आपण बघतोय की मराठी भाषेला केंद्र सरकारने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या आधी अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। केंद्राचा हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय, निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा निर्णय यावेळेस केंद्र सरकारने घेतलेला आहे। तमाम मराठी जनांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मराठी भाषेला अभिजात भाषा असा हा दर्जा मिळालेला आहे।